तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजचा जो स्पेशल सुपर क्लास आहे तो आहे संसद यांच्यावर. आणि त्यामुळे आपल्याला या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यामध्ये हे प्रश्न येऊ शकतात, कारण जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करण्यापहिलं माझी एक रिक्वेस्ट आहे आपणा सर्वांची की व्हिडिओला एक लाईक आताच्या आताच लगेच करून घ्या. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब पण या चॅनलला लगेच करून घ्या, अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, पार्लमेंट हा शब्द संसदेसाठी शब्द कोणत्या शब्दापासून बनलेला आहे? पार्लमेंट हा शब्द संसदेसाठी कोणत्या शब्दापासून बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. पार्लमेंट हा शब्द संसदेसाठी पार्लर या शब्दापासून बनलेला एक शब्द आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी, पार्लमेंटसाठी पार्लर हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? पार्लमेंटसाठी पार्लर हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. पार्लमेंटसाठी पार्लर हा जो शब्द आहे तो फ्रेंच या भाषेमधून आलेला एक शब्द बनलेला आहे. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये एक संसद असेल असे सांगण्यात आलेले आहे? भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये भारतासाठी एक संसद असेल असे सांगण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये भारतासाठी एक संसद असेल असे सांगण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होत असतो? भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कोणाकोणाचा समावेश होत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतीय संसदेमध्ये वरीलपैकी सर्व म्हणजे राज्यसभा, राष्ट्रपती, लोकसभा या सर्वांचा समावेश होत असतो. पुढचा प्रश्न, भारतासाठी एक राज्यसभा असावी असे कोणत्या कलमा अंतर्गत सांगण्यात आलेले आहे? भारतासाठी एक राज्यसभा असावी असे कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 80 मध्ये भारतासाठी एक राज्यसभा असावी असे सांगण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती हा संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो? भारतीय राष्ट्रपती हा संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून लगेच कळवायचं आहे. आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला जरूर व्हिजिट करायचं आहे. हुशार विद्यार्थ्यांनी या सोप्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच सांगलेले असते. तर पुढचा प्रश्न पाहूया. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना कोणाकडून शपथ दिली जात असते? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना कोणत्या व्यक्तीकडून शपथ दिली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे जे सदस्य असतात त्यांना भारताचे राष्ट्रपती एक शपथ देत असतात. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये संसदेची एकूण किती सभागृह असतात? भारतीय संविधानामध्ये संसदेची एकूण किती सभागृह सांगण्यात आली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय संविधानामध्ये संसदेची एकूण 2 सभागृह एकूण सांगण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शून्य प्रहर हा तास संसदेमध्ये कोणत्या वेळेत घेण्यात येत असतो? शून्य प्रहर हा तास संसदेमध्ये कोणत्या वेळेमध्ये घेण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शून्य प्रहर हा जो तास असतो तो संसदेमध्ये 12 ते 1 दरम्यान घेण्यात येणारा एक तास बनलेला आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेचा सदस्य सलग किती दिवस गैरहजर असल्याने त्याचे सदस्यत्व नष्ट होत असते? लोकसभेचा सदस्य सलग किती दिवस गैरहजर राहिल्याने त्याचे सदस्यत्व रद्द होत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लोकसभेचा जर सदस्य एकूण 60 दिवस गैरहजर असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, राज्यसभेचा सदस्य सलग किती दिवस गैरहजर राहिल्याने त्याचे सदस्यत्व नष्ट होत असते? राज्यसभेचा सदस्य सलग किती दिवस गैरहजर राहिल्याने त्याचे सदस्यत्व रद्द होत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्यसभेचा कोणताही सदस्य सलग 60 दिवस गैरहजर राहिल्याने त्याचे राज्यसभेचे जे सदस्यत्व असते ते रद्द करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, कोणती व्यक्ती संसदेचे सदस्य होण्यास अपात्र मानली जात असते? कोणती व्यक्ती संसदेचे सदस्य होण्यास अपात्र मानली जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. या ठिकाणी वरीलपैकी सर्व म्हणजेच मनोरुग्ण, सरकारी पदावर असलेली व्यक्ती किंवा दिवाळखोर व्यक्ती ही सर्व जी व्यक्ती असतात ते संसदेचे सदस्य बनण्यास अपात्र असलेली व्यक्ती आहेत.
पुढचा प्रश्न या ठिकाणी धन विधेयक सर्वप्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहामध्ये मांडले जात असते? धन विधेयक सर्वप्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. धन विधेयक हे संसदेच्या सर्वप्रथम लोकसभा या सभागृहात मांडण्यात येणारे एक विधेयक आहे. पुढचा प्रश्न संसदेचे धन विधेयकमध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होत असतो? संसदेच्या धन विधेयकामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबीचा समावेश होत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्व म्हणजे संसदेच्या धन विधेयकामध्ये कर लावणे, कर माफ करणे, कर बदलणे हे सर्व बाबींचा एकूण समावेश करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न भारतीय संसदेमध्ये कोणत्या 2 भाषेचा वापर करण्यात येत असतो? भारतीय संसदेमध्ये कोणत्या 2 भाषेचा वापर करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतीय संसदेमध्ये वरीलपैकी दोन्ही म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी या 2 भाषेचा उपयोग करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीमध्ये चालेल असे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहे? संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीमध्ये चालेल असे कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय संसदेचे कामकाज इंग्रजी व हिंदीमध्ये चालेल असे राज्यघटनेच्या कलम 120 मध्ये सांगण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न लोकसभेमध्ये खालीलपैकी कोणकोणती प्रमुख व्यक्ती असतात? लोकसभेमध्ये खालीलपैकी कोणकोणती प्रमुख व्यक्ती असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी 2 म्हणजेच लोकसभेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही एक प्रमुख व्यक्ती मानलेली असतात. पुढचा प्रश्न राज्यसभेमध्ये कोणकोणते प्रमुख व्यक्ती असतात ते सांगायचं आहे. भारतीय राज्यसभेमध्ये कोणकोणत्या प्रमुख व्यक्तीचा समावेश होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. भारतीय राज्यसभेमध्ये उपसभापती आणि सभापती ही 2 प्रमुख एक व्यक्ती बनलेली असतात. पुढचा प्रश्न केंद्रशासित प्रदेशातील किती सदस्य लोकसभेमध्ये निवडून जात असतात? केंद्रशासित प्रदेशामधून लोकसभेवर एकूण किती सदस्य निवडले जात असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. केंद्रशासित प्रदेशामधून एकूण लोकसभेवर 13 सदस्यांची निवडणूक केली जात असते. पुढचा प्रश्न अँग्लो इंडियन समाजातील किती प्रतिनिधींची नियुक्ती लोकसभेत केली जात असते? अँग्लो इंडियन समाजातील किती प्रतिनिधींची नियुक्ती लोकसभेवर करण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. अँग्लो इंडियन समाजातील 2 प्रतिनिधीची जी नियुक्ती असते ती लोकसभेमध्ये करण्यात येत असते. पुढचा प्रश्न राज्यसभेचे सदस्य कशा प्रकारे निवडण्यात येत असतात? राज्यसभेचे सदस्य कशाद्वारे किंवा कशा प्रकारे निवडण्यात येत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्यसभेचे सदस्य जे असतात ते अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सदस्य असतात. पुढचा प्रश्न राज्यसभेच्या सदस्याची निवड कोणाद्वारे केली जात असते? राज्यसभेच्या सदस्याची निवड कोणाद्वारे केली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राज्यसभेच्या सदस्याची निवड या ठिकाणी विधानसभेच्या सदस्याकडून एक करण्यात येत असते. पुढचा प्रश्न राज्यसभेवर केंद्रशासित प्रदेशांमधून किती सदस्याची निवडणूक केली जात असते? राज्यसभेवर केंद्रशासित प्रदेशांमधून किती सदस्याची निवड केली जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्यसभेवर केंद्रशासित प्रदेशांमधून एकूण 4 सदस्याची निवडणूक केली जात असते. पुढचा प्रश्न राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्याला नामनिर्देशित करत असतात ते सांगायचं आहे. राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सदस्याला नामनिर्देशित करत असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण 12 सदस्यांना नामनिर्देशित करत असतात. पुढचा प्रश्न लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन प्रतिनिधीची निवड कोण करत असते? लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन प्रतिनिधींची निवड कोणता व्यक्ती करत असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोकसभेमध्ये राष्ट्रपती जो आहे तो 2 अँग्लो इंडियन प्रतिनिधींची एकूण निवड करत असतो. पुढचा प्रश्न लोकसभेमध्ये राज्यांमधून एकूण किती सदस्याची निवड केली जात असते? लोकसभेमध्ये एकूण राज्यांमधून किती सदस्याची निवड केली जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. लोकसभेमध्ये एकूण राज्यांमधून 530 एवढ्या सदस्याची निवडणूक केली जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी संसदेच्या लोकसभा या गृहाचा कार्यकाल किती वर्षाचा आहे ते सांगायचं आहे. संसदेच्या लोकसभा या गृहाचा कार्यकाल एकूण किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. संसदेच्या लोकसभा या गृहाचा जो कार्यकाल आहे तो एकूण 5 वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न संसदेचे स्थायी असलेले सभागृह खालीलपैकी कोणते आहे? संसदेचे स्थायी असलेले सभागृह कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्यसभा
राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह असलेले एक सभागृह आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे 1/3 सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होत असतात? राज्यसभेचे 1/3 सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी एकूण निवृत्त होत असतात. पुढचा प्रश्न, बहुमत मिळालेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण कोण देत असते? बहुमत मिळालेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण कोणती व्यक्ती देत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बहुमत मिळालेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचे जे आमंत्रण आहे ते भारताचे राष्ट्रपती एक व्यक्ती देत असते. पुढचा प्रश्न, संसदेच्या कोणत्या सभागृहाला लोकांचे सभागृह असे संबोधले जात असते? संसदेच्या कोणत्या सभागृहाला लोकांचे सभागृह असे संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संसदेच्या लोकसभा या सभागृहाला लोकांचे सभागृह असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होत असतो? संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये एकूण किती सदस्याचा समावेश होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये एकूण 790 एवढ्या सदस्यांचा समावेश होत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणकोणती कार्य संसद ही पार पाडत असते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणती कार्य एकूण संसद पार पाडत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्व म्हणजेच कायदे करणे, संविधान सुधारणा करणे व संघर्ष मिटवणे ही सर्व जी कार्य आहेत ती भारतीय संसद पार पाडत असते. पुढचा प्रश्न, संसदेमध्ये कोणत्याही विधेयकाचे किती वेळा वाचन केले जात असते? संसदेमध्ये कोणत्याही विधेयकाचे एकूण किती वेळा वाचन करण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संसदेमध्ये कोणत्याही नवीन विधेयकाचे एकूण 3 वेळा वाचन करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहाने विधेयकास मंजुरी दिल्याने ते विधेयक कोणाकडे जात असते? संसदेच्या दोन्ही सभागृहाने एखाद्या विधेयकास मंजुरी दिल्याने ते विधेयक कोणाकडे जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. संसदेच्या दोन्ही सभागृहाने एखाद्या विधेयकाला मान्यता दिली तर ते विधेयक राष्ट्रपती यांच्याकडे जात असते. पुढचा प्रश्न, आपली संसद हे संसदेवरील सर्वात महत्त्वाचे पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिलेले आहे? आपली संसद हे संसदेवरील सर्वात महत्त्वाचे पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. सुभाष कसब या व्यक्तींनी आपली संसद हे सर्वात महत्त्वाचे संसदेवरील एक पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी आपली संसद हे प्रसिद्ध पुस्तक पहिल्यांदा कोणत्या भाषेत लिहिण्यात आलेले आहे? आपली संसद हे प्रसिद्ध आणि महत्त्वाचे पुस्तक सर्वात पहिले कोणत्या भाषेमध्ये लिहिण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आपली संसद हे प्रसिद्ध आणि महत्त्वाचे पुस्तक सर्वात पहिले इंग्रजी या भाषेमध्ये लिहिण्यात आले होते. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, लोकसभा वरिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा कनिष्ठ सभागृह आहे, हे विधान कसे आहे ते सांगायचं आहे. लोकसभा वरिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा कनिष्ठ सभागृह आहे, हे विधान कसे आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकसभा वरिष्ठ सभागृह आहे व राज्यसभा कनिष्ठ सभागृह आहे, हे दोन्ही विधाने एकदम बरोबर आहेत. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर 110% गॅरंटी आहे की आपल्याला आजची जी स्पेशल सुपर क्लास होती ती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आवडलेलीच आहे ही आशा ठेवतो. आणि या आशेवर माझी एक आशा आहे की आपण जाते जाते या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचे आहे. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतोय का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये.